श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या जवळ भुजंग नावाचा शिपाई अष्टप्रहार असायचा. स्वामींवर त्याची विलक्षण भक्ती होती. स्वामी कुठेही गेले तरी भुजंग त्यांच्याबरोबर सावलीसारखा असायचा. स्वामींचे सुद्धा भुजंगावर खूप प्रेम होते. मोहरमचे दिवस होते. गावातून ताबूत फिरणार होते. श्रीपाद भट, पुजारी आणि भुजंगा या दोघांनाही ताबूत पाहायला जावे असे वाटले. स्वामींजवळ दोघांनी तशी परवानगी मागितली. स्वामींनी भुजंगाकडे रोखून पाहत म्हटले, न गेलेलेच बरे. म्हणजे स्वामींनी भुजंगांना काही जायची परवानगी दिली नाही. भुजंगाला तर ताबूत पाहायची खूप इच्छा होती. त्याची चुळबुळ 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 चालू झाली. स्वामींच्या तीक्ष्ण नजरेने ते हिरले आणि भुजंगाला म्हणाले, अजिबात जायचे नाही. स्वामींनी भुजंगांना सांगितले, अजिबात जायचे नाही, आणि स्वामींनी आसन सोडले. मोदीवाड्याशी ते गेले आणि ते तिथे मांडी घालून ध्यानस्थ बसले. भुजंगाने स्वामींकडे पाहिले. स्वामींची ध्यानस्थ मूर्ती पाहून त्याने ठरवले की आपण पटकन ताबूत पाहून परत येऊ आणि स्वामींना कळणार सुद्धा नाही. एका सेवकाला स्वामींपाशी ठेवून भुजंगा श्रीपाद भटाबरोबर ताबूत पाहायला गेला. गर्दी प्रचंड उसळली होती. श्रीपाद भटाने आपल्या हातातले 3.5 तोळ्यांचे जोडवे भुजंगाच्या हातात देत म्हटले, सांभाळ या जोडव्यांना. आणि ताबूत पाहण्यात ते दंग झाले. भुजंगाची मानसिक परिस्थिती तीच होती. वास्तविक जोडव्यांची जबाबदारी भुजंगाला घ्यायची नव्हतीच, परंतु श्रीपाद भटांची विनंती त्याला अव्यर्थ येईना, नाकारता येईना. दोघेही मजेत होते, आनंदाने चित्कारत होते, ताबूतावर रेवड्या उडवीत होते. त्यावेळी भुजंगाच्या हातातले जोडवे कधी उडवले गेले त्यालाच कळले नाही आणि तो घाबरला. गर्दी अमाप उसळली होती. त्याने जोडवे शोधण्याचा खूप प्रयत्न केला, ते सापडले नाही. म्हणून भुजंगा श्रीपाद भटाला घेऊन धावत धावत स्वामींपाशी आला. स्वामींना ध्यानस्थ अवस्थेत असताना सारे काही समजले होते. भुजंगाला पाहून स्वामी संतप्त झाले आणि त्याला ओरडून लागले, भुजंगा, तुला जाऊ नको म्हटले तरी तू का गेलास? भुजंगा गयावया करीत स्वामींना लोटांगण घालू लागला. भुजंगाची केविलवाणी परिस्थिती पाहून स्वामींना दयेचा पाझर फुटला. ते म्हणाले, काळजी करू नकोस, जोडवे चालत इथे येतील. स्वामींचे शब्द पूर्ण होईपर्यंत पोलीस शिपाई हरवलेले जोडवे घेऊन स्वामींपाशी आला आणि अशा प्रकारे हे जोडवे परत मिळाले आणि भुजंगाला खूप 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 आनंद झाला. स्वामींनी त्याच्यावर कृपा केली होती. जे भक्त स्वामींच्या जवळ यायचा त्याच्या भविष्यकालीन यशापदेशाच्या रेषा स्वामींना स्पष्ट दिसायच्या आणि स्वामी प्रत्येकाला सावध करायचे. भुजंगाला स्वामींनी सावध करून सांगितले होते की ताबूत पाहायला जाऊ नकोस, आणि तरी सुद्धा तो गेला आणि श्रीपाद भटाने सांभाळ्या दिलेले जोडवे हरवून आला. नानासाहेबांनी सोलापूरकर नावाचा एक वकील म्हणून माणूस संस्थानात नोकरी मिळेल या आशेने आला होता. नाना सोहनी सोलापूरकर खूप उमेदवारी केल्यावर संस्थानाचे काम चालण्यासाठी त्यांची नेमणूक राजेसाहेबांनी सोलापुरात केली. वकिलीची सनद दिली. मालोजी राजांनी सनदीवर सही शिक्का दिला होता आणि नाना सोहनी निघाले. सोलापुरात पोहोचण्यापूर्वी स्वामींचे दर्शन घ्यावे म्हणून ते स्वामींपाशी आले. हातातली सनद त्यांनी स्वामींच्या चरणांशी ठेवली आणि नमस्कार केला. महाराजांनी ही सनद आपल्या हातात ठेवून मग सनद न देता सेवकाच्याच हातात दिली आणि हे पाहून सोहनी एकदम निराश झाला. सोहनीने सेवकाकडून सनद घेतली आणि तडक सोलापुरात गेले. साहेबांची भेट घेतली
आणि मालोजी राजांनी दिलेल्या त्यांच्या नेमणुकीची सनद साहेबांच्या हातात ठेवली. इंग्रज साहेबांनी सनद वाचली आणि ती त्यांच्या हातात परत देत म्हटले, आम्हाला वकिलाची जरूर नाही. राजेसाहेबांना सांगा की त्यांच्या आमच्याकडे काही काम असेल तर पत्रव्यवहार करावा. तुम्ही आल्या पावली परत जा. सोहनींच्या डोळ्यात दुःखाश्रू उभे राहिले. स्वामींनी आपल्या हातात सनद का ठेवली नाही याचा त्यांना आता उलगडा झाला. सोलापूरहून ते तडक निघाले आणि अक्कलकोटला स्वामींच्या चरणांशी आले. जाताना आपण स्वामींना साधा नमस्कारही केला नाही. हे सोहनींना आठवले आणि खूप खूप दुःख झाले. स्वामींनी सोहनींना उठवले आणि सांगितले, काळजी करू नका मालोजी राजे, तुमचा योगक्षेम पाहतील अशी व्यवस्था होईल. आणि हे स्वामींचे शब्द ऐकून सोहनींना स्वामींचे आशीर्वाद मिळाले होते. स्वामी खूप खुश झाले. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला सांगते की नामाच्या सहवासात राहण्याचा आटोकाट प्रयत्न करा. नाम तुम्हाला शुद्ध, सात्विक, चैतन्यमय आयुष्य देईल. अंतःकरण शुद्ध करेल. नामाची ताकद विलक्षण आहे. एक मात्र खरे की घेत असलेल्या नामात खूप प्रेम हवे. नाम कधीच यंत्रवत घेऊन चालत नाही. नाम हे कमीत कमी श्रमात आपल्याला निश्चितपणे घेता येते. सोवळे उळे, हार तुरे, उदबत्त्या, धूप यातले काहीही आपल्याला लागत नाही. फक्त प्रेमाने नाम घेतले की देव दर्शन देतो. कारण भगवंताला आपले नाम प्रिय आहे. नामात अष्टप्रहर दंग असलेला माणूस सदैव आनंद नगरात राहतो हे कधी विसरू नका. म्हणून तुम्ही नामस्मरणात दंग राहा. अळवावरचे पाणी जसे अळवाच्या पानावर क्षणभर सुद्धा टिकत नाही, त्याप्रमाणे देहाला लाभलेले सुख हे तात्कालिक असते. हे जर आपल्याला माहीत आहे तर अशा तात्कालिक सुखाचे आपण प्राणपणाने का वाट पाहतो? मला खरोखरच कळत नाही. त्या सुखाची वाट पाहत डोळे शिवण्यापेक्षा ही आपली नजर भगवंत दर्शनासाठी शिनवली तर एक दिवस निश्चितपणे असा उजाडेल की आपल्या नजरेला भगवंत दर्शनाचे सुख मिळेल. कारण ते शाश्वत सुख आहे. त्यासाठी आपल्या कंठात भगवंताचे नाम घुमवायला हवे. एक लक्षात ठेवा की शाश्वत सुखाचा वसंत मोहर केवळ नामस्मरणामुळेच फुलतो. म्हणून तुम्ही सर्वजण नामाचे व्हा. म्हणजे केवळ नामाचाच विचार करा, नामाचे स्मरण करा, नामच घेत राहा. आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वमीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. आतर्क्य उदूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. थँक्यू स्वामी.